एक विजय. एक विजय आयुष्यात किती महत्त्वाचा असतो हे भारतीय महिला संघाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. 2025मध्ये जिंकलेल्या वन डे वर्ल्ड कपनं भारतीय महिला क्रिकेटकडं भारतीय क्रिकेटप्रेमींचं मन वळवण्यात मोठा वाटा उचलला. कारण एकेकाळी कमी मॅच फीस, मिशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ICUमध्ये असलेलं वुमन क्रिकेट आता वर्ल्ड क्रिकेट डॉमिनेट करायला सुरुवात करते. आणि याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे WPL. WPLच्या चौथ्या हंगामाची सुरुवात काल नवी मुंबई येथे DY पाटील स्टेडियममध्ये झाली. MI आणि RCBच्या सामन्यापासून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. मागील वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन RCBनं अतिशय थ्रिलिंग सामन्यात MIचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत हंगामाची जोरदार सुरुवात केली. या मॅचमध्ये झालं असं की हरमनप्रीत कौरनं टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांना हवी तशी सुरुवात करता आली नाही. सॅव्हियर ब्रंट, कॅप्टन हरमनप्रीत कौर हे ताकदीचे फलंदाज अतिशय स्वस्तात आऊट झाले. नाही म्हणता कमालीने एकटी खिंड लढत होती, पण ती आऊट झाल्यानंतर MIचा डाव लवकरच आटोपतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण सजना आणि अमनजोत कौरनं धडाकेबाज फिनिश करत 154चं मजबूत टार्गेट RCBला दिलं. धावांचा पाठलाग करायला उतरलेली RCB एकदम धमाकेदार सुरुवात करत स्मृती मंदाना आणि ग्रेस हेरिसनं सुरुवातीपासूनच अटॅक करण्यास सुरुवात केली. पण ह्या दोघी आऊट झाल्यानंतर RCBची मिडल ऑर्डरची बॅटिंग पत्त्याप्रमाणे ढासळली आणि MI एकतर्फी सामना जिंकतंय असं सगळ्यांना वाटत होतं. पण अशातच विरोधकांच्या घशातून मॅच खेचून आणण्यात पटाईत असलेली नडानी डिक्लर्क हिनं 44 चेंडूत 63 धावा करत अगदी शेवटच्या चेंडूवर MIच्या घशात असलेला मॅच अक्षरशः खेचून आणला आणि RCBनं ह्या हंगामाची विजयी सुरुवात एका थ्रिलरनं केली. RCBच्या ह्या विजयामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण वाटा उचलला तो MIच्या गचाळ फिल्डिंगनं. गुड बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. त्यामुळं WPAचा पहिला सामना हा पहिला थ्रिलर ठरलेला आहे. WPLमध्ये पहिल्याच सामन्यापासून रंग भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि इतर सामने किती रंगतदार होतात याकडे आपलं लक्ष असेलच. हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन क्रिकेट संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.